एक शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. फुलटॉस होता. निश्चिता खराब चेंडू म्हणता येईल कारण पंचांनी नो बॉल म्हणून घोषित केला. इथे आपण पाहता चेंडू गेला तो मिड विकेटला येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6+1 7 धावा आणि पुढचा चेंडू फ्रेट. गोलंदाज येतोय यावेळी अविनाश. अविनाशचाही पहिला चेंडू इथे मात्र पाहिला मिड विकेटला येतोय. टोलेजंग फटका सी मारेच्या पलीकडे गगनभेदी गगनचुंबी षटकार. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. आतमध्ये येणारा टप्पा पडल्यानंतर यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. शेतशेत चेंडू येतोय. फुटबॉलचा वापर करण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न चेंडू सीमारेच्या पलीकडे हा चौकार. चार धावा इथे मिळाल्या. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका ज्याला सरळ बॅटने खेळणं असं म्हणतात. दरम्यान नंतरचा चेंडू मात्र मिड विकेट वार्डिश लॉंग क्षेत्रामध्ये आणखीन एक सुंदर फटका. ताकदीचा वापर चेंडू सीमारेच्या पलीकडे षटकार. धन्यवाद डीजे. खरं तर मला वाटतं या आजच्या दिवसातलं हे षटक अतिशय महागडे षटक ठरते. ते गोलंदाज अंकुश आणि गोलंदाज अविनाश या जोडगुण टाकले पहिले षटक ज्यामध्ये आत्तापर्यंत 30 धावा इथे आल्यात. आणि काय ताकदीचे वापर आपण पाहायला मिळतात हरेशच्या बॅटमधून ज्याने 2-3 षटकार 2 चौकारांच्या माध्यमातून आपली खेळी सजवले. 30 धावा आत्तापर्यंत धावलकर. महागडे षटक स्पर्धेतलं महागडे षटक असेल. यावेळी फुल टॉस लोअर फुल टॉस चेंडू बॅटचा फेस उघडला. चेंडू आपण पाहता पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा 34 बिनबाद 34 पहिल्या षटकाची सांगता. आणि निश्चित एक मोठी धावसंख्या उभारण्याची स्वप्न या ठिकाणी आमच्या क्रिकेट रसिकांना दाखवले ते संदीप 11 डेनोळी संघाने. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू इथे मात्र पाहिलात 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेच्या पुढे डेप स्क्वेअर लेग मध्ये येतोय. एक खणखणीत अर्थात सुनारा फटका चौकार. डीजे 4 धावांचं योगदान मिळालं आणि धावा बघता बघता धावा धावपलकर येऊन पोहोचले. तब्बल 40 धावा धावपलकावर. संदीप देखील या ठिकाणी 7 चांगली देतोय. 2 धावांचं योगदान दिलं. 1997चं तो क्रिकेट स्पर्धा अर्थातच श्रीलंका काळू वितरणा आणि जयसूर्या 70 धावांची गरज होती सामना जिंकायला आणि त्यातल्या 68 धावा एकट्या जयसूर्याने काढल्या होत्या. तर अशा प्रकारे एका बाजूला एक आक्रमक फलंदाज असताना दुसऱ्या बाजूने एखाद्या फलंदाजाने अर्थात स्ट्राईक त्या फलंदाजाला देणं हीच कामगिरी इथे पाहायला मिळते. दरम्यान यावेळी चेंडू हवेतून पूल केलाय. मिड विकेटला शेतीच्या डोक्यावरून चेंडू मात्र जायला आरपार सीमारेच्या पकडे येतोय. षटकार 46 धावा धावपकडे येतात. दुसरे षटक मार्गस्थ मैदान असताना मी मगाशी म्हणालो होतो की मोठी धावसंख्या निश्चित इथे पाहायला मिळेल. माळशेज हायवे अर्थातच कल्याण माळशेज ह्या संपूर्ण परिसराचा आपण विचार केला तर साधारणतः माळशेज ओलांडून गेलो की आपल्याला शिवनेरी किल्ला पाहायला मिळतो. छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, त्याचबरोबर ओझरचा विघ्नेश्वर ही 3 ठिकाणं निश्चितच योगदान देणारे असतात. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच फटका. हार्दिक पांड्या आणि सूर्यक्रम यादव स्टँडच्या वरून या ठिकाणी गेला. मिड विकेटला आलेला एक शानदार फटका षटकार आणि बघता बघता या ठिकाणी पाहिलं संदीप लेन डेनोळी संघाची धावसंख्या धावपलकावर अर्ध शतकापलीकडे येते ती तब्बल बिनबाद 52.
नेहमी आपल्या पाहायला मिळतात वडिया मैदानाकडे. आणि यावी शेतेशे चेंडूवर आहे परंतु मिड विकेटला येतोय शानदार फटका आणि हे अर्धशतक तब्बल 53 धावांचं योगदान हरीशच्या बॅटमध्ये मिळालंय. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे खेळाडूसाठी. आणि मी हरीशला विनंती की आपली बॅट देखील आपण उंच हवेत करून प्रेक्षकांचं निश्चित या ठिकाणी अभिवादन घ्यायचं आहे. काय फलंदाजी. येस डीजे. फलंदाज मैदानामध्ये प्रवीण. पुढचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहणार आहोत चेंडू सीमारेषा पलीकडे आणि हा चौकार. आणखीन एक फटका 4 धावांचा. 59 धावा त्याच्या वैयक्तिक धावफलकावर आल्यात. 4 धावांचं योगदान. इथे धावा खोऱ्याने येतात. एक वादळ आलंय जे हरीश नावाचं ज्याने अर्धशतक पूर्ण केले. 59 या धावसंख्येत तो खेळतोय ओडिया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावी लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून चेंडू निश्चित या ठिकाणी जाईल सीमारेषा पलीकडे. हा चौकार. 4 धावा. ही जी पुन्हा एकदा तोच खेळाडू 71 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा यावी तुफानी खेळली. बॅटच्या पट्टीतल्या ताकदीचा वापर केला आणि मिड विकेटला चेंडूला फेकून षटकार. 6 धावांचं योगदान. 8वा षटकार आणि बघता बघता तिची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 77 आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या संदीप ढेवणे संघाची. खेळाडूच्या माध्यमातून हरीशच्या माध्यमातून आले. 88 धावसंख्या धावफलकर आले. 77 या धावसंख्येवर या ठिकाणी पुन्हा एकदा हरीश पुढच्या चेंडूचा सामना करतोय. 8 षटकार आणि 4-6 चौकारांच्या माध्यमातून. फुल टॉस. आणखीन एक मोठा धडाका. हा चेंडू मात्र जाणार. नो बॉलचा इशारा. 6+1 7 धावा आणि त्याचबरोबर पुढचा चेंडू फ्री हिट. 9वा षटकार 83 धावसंख्येवर आणि बघता बघता धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 95 धावांचा उच्चांक. जरा जोरदार टाळ्या या संघासाठी व्हायला पाहिजेत. संदीप 11 डेहणोली संघ. काय फलंदाजी पाहायला मिळाली. आजच्या या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला. खेळपट्टी देखील तुम्ही पाहिली तर फलंदाज अर्थातच हरीशच्या या ठिकाणी प्रेमात पडलेली दिसली. कारण त्याला प्रत्येक चेंडू या ठिकाणी पाहिलेत की खरं तर आखूट टप्प्याचे चेंडू आले. फुल टॉस चेंडू आले. यॉर्करमध्ये चेंडू पडले नाही आणि त्याचा फायदा या ठिकाणी मात्र 87ची वैयक्तिक धावसंख्या धावफलकावर नोंदवली. त्याचबरोबर संघाची वैयक्तिक धावसंख्या फ्री हिट. एका साडीवर दुसरी साडी फ्री आणि फ्री हिटवर देखील यावी आणखीन एक मोठा फटका इथे पाहायला मिळतो. अर्थातच कॅमेऱ्याच्या दिशेने लॉंग ऑनला आलेला लॉफ्टेड शॉट षटकार जाऊन पोहोचतोय तब्बल 89 या धावसंख्येवर. या ठिकाणी धावा येऊन पोहोचल्या त्या संदीप डेवणे संघाची तब्बल 101. काय जबरदस्त फलंदाजी. 101 आणि एक फलंदाज बाद ही कामगिरी. पुन्हा एकदा बॅटच्या पडल्या चेंडूवर घेतला. या ठिकाणी मात्र आता गोलंदाज प्रश्न पडला चेंडू कुठे टाकायचा आहे. 105 धावसंख्या धावफलक येते आणि या ठिकाणी हरीशच्या बॅटमधून आलेला आणखीन एक चौकार तब्बल 93 या धावसंख्येवर. षटकात तब्बल इथे पाहिलं धावांचं डोंगर. या ठिकाणी सह्याद्री पर्वताचा धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला.
तो अर्थात संदीप लेवून डेनोळी संघाने तब्बल 105 आणि या 105 मध्ये 93 धावांचं निश्चित योगदान दिलं ते फलंदाज यावी हरीशने. आता मात्र शेवटच्या षटक आपण पाहणार आहोत. ह्या षटकाचा विचार केला अजितचं महागडे षटक पाहायला मिळालं की आमचे गुणलेखक देखील या ठिकाणी काय लिहायचं हा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर निर्माण झाला. अंतिम षटक असेल आणि शतक नोंदवणार का या स्पर्धेमधला, कारण उस्मान पटेल याची मी खेळी मला आठवतं 5 वर्षापूर्वी त्यांनी नवी मुंबईच्या मैदानावर तब्बल 102 धावांची खेळी केली होती. तळोजा संघाचा उस्मान पटेल हा तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं, बिग खेळाडू रायगडचा असं म्हणलं जातं. तर ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत 93 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज हरेश यावी. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी 1 धावेने स्ट्राईक दिलं गेलं आणि का देऊ नये, कारण आपला सलामीचा फलंदाज ज्या पद्धतीने खेळतोय त्याला संधी दिलीच पाहिजे. 106 धावा धावफलकावर. सर्व क्रिकेटर अशी इतके खुश झाले त्याच्या खेळपट्टीवर आणि पाहणार होता पण की येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे शतक पूर्ण करण्यासाठी. हे तो आपल्याला पाहायला मिळेल का. विश्वासदादा तोंडरे रायगड ज्याने 102 धावांची खेळी नुकतीच 15 दिवसापूर्वी केली होती. 40+ क्रिकेट स्पर्धा खेळताना रायगडचा खेळाडू आणि या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. शेतशे चेंडूवर इथे मात्र घात झाला आणि पाहता पाहता मात्र 93 धावांची झुंजार खेळी ही हरेशची या ठिकाणी समाप्त होते. पण काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल. आमचे गुणलेखक सांगतील किती षटकार आणि किती चौकारांच्या माध्यमातून ती खेळी सजवली गेली, पण तोपर्यंत टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. प्रतिस्पर्धी संघ देखील टाळ्यांचा कडकडाट करतोय. ही खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती आहे ती हरीशसाठी.